भागेश आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. सकाळच्या सत्रापासून झालेला मॅच आहे. सकाळच्या सत्रापासून खेळला गेलेला खेळ या सर्व गोष्टीला पाहता आपण येस कव्हर मध्ये जो झाड आहे त्याला लागल्यावर हा लॉंग ऑफ मध्ये आहे त्याला काही नाही, तो जास्तच आतमध्ये आहे. असं ग्राउंड सर आपण साऊथ आफ्रिकेला पाहिलेलं आहे पीटर मॉरिसबर्गचं, ज्यामध्ये ज्या ग्राउंडच्या आतमध्ये 2 झाड आहेत त्या पद्धतीचं ग्राउंड आपल्याला दिसून येते. नक्कीच आणि अतिशय चांगला उल्लेख केला. परंतु इथे खेळण्याची मजा काहीशी वेगळी आहे. या मैदानावरती खेळत असताना तुम्हाला धावा बनवत असताना दोघांना या मैदानाच्या भौगोलिक रचनेला विश्वासात घ्यावं लागतं, समजून घ्यावं लागतं, तरच तुम्हाला धावा बनवता. पहिला हात बॉल लाऊड अपील. ओहो इथे यष्ट्या उजवस्त क्लीन बोल्ड. पहिला हात रा बानकर संघाला गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जयेश दाखल होतोय. पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती जर आपण पाहिलं तर पूर्णपणे सर्व इरादे स्पष्ट करत इराद्यांना नेस्तनाबूत करत असताना भागेश समोर टाकला तर रोहितचा चेंडू अतिशय वाखाणण्याजोगे होता, विकेट देऊन गेलाय आणि आता नवीन बॅटर जयेश मैदानाच्या दिशेने येतोय. श्री गणेश क्रिकेट क्लब बोळिंज त्याच्या माध्यमातून आयोजित स्पर्धा विकास पाटील चषक आपण पाहतात आणि या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवसामध्ये अनेक चढ उतार आपल्याला पाहायला मिळाले. 2 हॉट फेवरेट संघ क्वालिफाय होताना पाहायला मिळाले ए ग्रुपमधून आणि बी ग्रुपकडे आलेलो आहोत, ज्या ठिकाणी बानकर, कोफराट, वटार आणि पडई असे 4 संघ आपल्याला बघायला मिळतात, पाहायला मिळतात. आणि या 4 संघाचा खेळ म्हणजे त्यांची जर गुणवत्ता बघायची झाली तर कोणत्या प्रकारे उच्च नीचपणा नाही आहे. समान गुणवत्तेने भरलेले हे 4 संघ आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामधील जो खेळ आणील तो पाहणं खरोखरच रोचक ठरणार आहे. तुर्तास पहिल्या चेंडूवरती विकेट, पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू, विकेटच्या रूपाने श्री गणेश झालाय आणि दुसरा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर आहे. मागील काही मॅचेस बघता अनिल 40 धावांपर्यंत मजल मारणं ही समाधानकारक धावफलक म्हणून मानलं गेलं. या मॅच मध्ये काहीच वेगळं चित्र दिसेल का, ज्या वेगळ्या चित्राची अपेक्षा समस्त प्रेक्षकांना आहे? हा नक्कीच सर. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं, दुपारच्या सत्रामध्ये मोठे फटके एक्झिक्यूट केले जातात आणि ते येतील का यावरती सुद्धा लक्षच नाही. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं श्रेयसची फलंदाजी पाहिली, 4 षटकार डोकले, सर्व सूत्र स्वतःच्या हाती घेतली होती 38 धावांचा चेस करत असताना आणि यशस्वी तो पल्ला गाठला गेला. आणि या सामन्यामध्ये आता मात्र बघायचं आहे की आतापर्यंत 55 ही ह्या धावा सर्वात जास्त होत्या. नाही आणि एक उल्लेख आपण केला, जसं श्रेयसने 4 षटकार लगावले या मैदानात. एखादा फलंदाज 4 षटकार लगावतो म्हणजे ती खूप मोठी अचीवमेंट. ओहो क्या बात आहे. चेंडू यावेळेला पूर्णपणे फलंदाजाला बीट करत असताना जातोय. निर्धाव चेंडू सांगता होते. खासियत काय रोहितची, लेफ्ट हँड गोलंदाजी करतात. हो पुन्हा एकदा यावेळेला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट होऊन खेळले गेले होते आणि त्यानंतर मात्र चेंडू शरीराचा वेध घेतोय. छोट्या रनमध्ये निश्चितच एक लेफ्ट आर्म गोलंदाजी टाकतो आणि टप्पा अचूक पडला जातो आणि स्विंग केली जाते, त्यामुळे फलंदाज या ठिकाणी बीट होतोय. एक त्याच्यामध्ये एक गोष्ट पाहण्यासारखी होती. रोहितचा जर अँगल बघाल, कोणत्या टोकावरून चेंडू टाकला जातोय, अगदी वेगळ्या अँगलने चेंडू क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे यष्टा पुन्हा एकदा वाकवल्या गेल्यात की काय. येस फलंदाज बाद, दुसरा हादरा बानकरला. हेमंत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. परंतु आतापर्यंत धावा किती झाल्यात? फक्त 2 धावा, 2 विकेट, 4 चेंडू.
2 चेंडूचं अजूनही खेळणे शिल्लक आहे. 2 ते 3 गोष्टी चर्चा झाली होती. त्यामध्ये षटकार मारण्याची कुवत असणारे फलंदाज इथे षटकार मारू शकतात. फक्त तुमचा तो दृष्टिकोन षटकार मारण्याचा असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर का एक अँगल क्रिएट करणारी गोलंदाजी होतीये तर त्याच्यासमोर अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन, अकॉर्डिंग टू दी बॉल तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचं आहे, जी बॅटिंग इथं पाहायला मिळत नाहीये. डाव्या कोपऱ्यावर म्हणजे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट जात असताना ज्या प्रकारचा चेंडू अगदी म्हणतात ना हाताच्या वेगळ्या कोपऱ्यावरून येत असताना लँड होतोय, त्यावेळेला मात्र त्या चेंडूला खोदून काढणं फलंदाजासाठी सोपं राहत नाहीये. परंतु एखाद्या डावखेऱ्या फलंदाजासाठी ते कदाचित पोषक सुद्धा असू शकतं आणि ते पोषक बनेल का हे सुद्धा आपण पाहणार आहोत. वाईटची सांगता होते पुन्हा एक धाव येते. आतापर्यंत सर जरी पाहिल्या धावा फलकावरती 3 आहेत, त्यामध्ये 2 अतिरिक्त पडलेले आहेत, त्या कारणे या धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. दरम्यान अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. सरळ बॅटिंग मारला फटका, निश्चित क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, परंतु लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो, फेकेल तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या एका धावेची धावसंख्या पुढे सरकते, 4 वरती पोहोचली जाते. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे, शेवटचा चेंडू असणारा या षटकातला आणि चांगली प्रभावकारी सुरुवात, चांगली प्रभावकारी गोलंदाजी रोहित यांच्या मार्फत केली गेली आहे. हे षटक संपल्यानंतर या चेंडूवरती सुद्धा जर हार चेंडू निर्धाव किंवा एकेरी धाव आली तर एक सक्सेसफुल षटक या ठिकाणी संपलं जाईल आणि पूर्णपणे यशस्वी षटक आहे. किती धावा येतील त्यापेक्षा या षटकामध्ये किती विकेट आल्यात, त्या विकेट्सने पूर्णपणे कंबर कुठंतरी मोडलेली चित्र आहे. बानकर संघावरती पूर्णपणे दडपण आणण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश आलंय आणि ते यश मात्र न विसरणार असू शकते. 4 धावा दाखल करते, शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. आणि सर महत्त्वाचं म्हणजे हे पहिलं षटक पॉवर प्लेच होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा या ठिकाणी जास्त गोळा करण्याच्या प्रयत्नामध्ये कमी गोळा केले गेलेत. आता मात्र कव्हरच्या दिशेला मारला फटका आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, झेल सुटलेला आहे. झेल सुटला आणि पंचांकडे लक्ष वेधून राहिले, हा षटकार आहे की चौकार आहे. इट इज अ गॉन फॉर 6. 6 धावा, षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा संपतोय खेळ आणि धावा बनतायत या षटकारणीशी 10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 2 गडी बाद. चला कोपराड संघ, एवढा वेळ नाहीये जितका आपण वेळ घेतात षटक समाप्त झाल्यानंतर षटक चॉईस करण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला द्यायचंय. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 10 धावा म्हणजेच बानकर संघाने एक चांगला कमबॅक केलाय. जरी विकेट गेल्या असल्या तरी सुद्धा आमच्यामध्ये धावा बनवण्याची क्षमता आहे हे दाखवणार एक फटका इथे एक्झिक्यूट करण्यात आला. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय हर्ष. खूप चांगला खेळ पहिल्या षटकामध्ये आज अ बॉलर म्हणून रोहितने केला, परंतु शेवटचा चेंडू ज्या प्रकारे हाताळला होता त्याला वाटलं होतं की असा कोणत्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला जात नाहीये, परंतु ऑन मेरिट ज्याची आपण चर्चा करत होतो तो मेरिटवरचा फटका खेळला गेला आणि तिथे 6 धावांची वर्डी लागली गेली. एक झेल सुटला, ही मात्र थोडी निराशाजनक बाब कोपराडसाठी, परंतु अशा प्रकारच्या गोष्टींना विसरून तुम्हाला कमबॅक करणं सुद्धा गरजेचं असणार आहे. हर्ष आलाय आणि हर्ष समोर आता हेमंत आहे, ज्या हेमंतने 1 धाव घेऊन सुरुवात केली स्वतःच्या वैयक्तिक धावफलकाची, परंतु दुसऱ्या बाजूला असणारा फलंदाज जो सलामीच्या रूपाने आला होता प्रतीक, तो अजूनही मैदानावरती आहे. ही जमेची बाजू आहे बानकर संघासाठी. चला 1.5 मिनिटं झाला, एकही बॉल पडलेला नाहीये आफ्टर दॅट फर्स्ट ओव्हर. इतका वेळ नाहीये. 25 मिनिटांचा अवधी, 20 मिनिटांमध्ये 3 षटकं. लॉफ्ट केलंय चेंडूला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेल टिपलाय, पकडलाय झेल, संपलाय फलंदाज हेमंतचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. चमचम करता है ये नशीला बदन, लगना चाहे हर कोई नसीब नहीं, थँक्यू डीजे. अजून एका विकेटचं पतन झालंय आणि फलंदाज हेमंत बाद झाला आणि त्याची जागा करण्यासाठी नवीन बॅटर विपुल मैदानाच्या आतमध्ये येतोय. विपुल आलाय, परंतु
एका मागोमाग एक पडणाऱ्या विकेट अडचणी वाढवतात बानकरसाठी आणि खांदे मजबूत होत आहेत ते म्हणजे कोपराडचे. नक्की त्याचं कारण आहे पहिलं षटक रोहितचं. 2 गडी सुरुवातीलाच गडी 2 गड्यांना बाद करून चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करून गेली आणि पॉवर प्लेचं चांगलं षटक हाताळलं गेलं. दरम्यान त्याची साथ लाभलेली आहे हर्ष यांना. पहिल्याच चेंडूवरती चांगला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं हेमंत यांना बाद होताना. तर मात्र प्रतीक आणि विपुल ही जोडी मैदानामध्ये आहे. सलामी बॅटर अजून खेळपट्टीवरती आहे. तर मात्र आड्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पा पडून चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धार चेंडूची सांगता होते. आणि एक गोष्ट बघण्यासारखी होती, जर का पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आल्यात, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती विकेट आले, याचा जर तुम्हाला धावा बनवण्यापेक्षा विकेटवरती उभं राहणं ही पहिली तुमची प्रायोरिटी असणं गरजेची आहे. जर का टिकाल तर माराल, जर का खेळपट्टीवरती टिकूनच नाही राहिलात तर धावा कुठून बनणार आहेत. येस नक्कीच, कारण मेन म्हणजे 4 ओव्हर खेळणं गरजेचे आहेत. 4 ओव्हर खेळून काढतील निश्चित एकेरी दुहेरी जरी धावसंख्या पुढे ढकलली गेली तरी पण एक 30-35 धावसंख्या फलकावरती लगावू शकतात. का किती सावध पवित्र आहे. माहीत आहे मोमेंटम आपल्या संघाकडे कोपराड संघ, त्यामुळे कोणत्या प्रकारची रिस्क घेऊ इच्छित नाहीये. जिथे धावचीची संधी होती तिथे सुद्धा थ्रो केलेलं नाहीये. त्यांना एकच त्यामधून सांगायचं होतं, जर का इथून जर का चेंडू वरथ्रोच्या रूपाने गेला कदाचित एकदा होईल. आणि अशा प्रकारच्या घटना मोमेंटमला आदान प्रदान करण्यासाठी कारणीभूत ठरत असतात आणि त्याच कारणाचं इथं झेल केलेला नाहीये. एका धावाने स्ट्राईक रोटेट करू दिली आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा धावफल करतात. म्हणजे आतापर्यंत 9 चेंडू फलकावरती लगावल्यानंतर एक षटकार आल्यानंतर सुद्धा 11 धावा फलकावरती आहेत. पहिली धाव कंप्लीट. दुसरा गणाचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. काय नाही, सिट्रा सोडा होता. मला औषध दिलं ते सिट्रा सोडा. तो काय नाही, नॉर्मल असते, पिऊ शकतात कोण पण. सिट्रा सोडा आहे. चला 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. 13 धावा फलकावरती. दरम्यान पुढचा चेंडू आकोटप्पा चेंडू कट केलेला हलक्या रीतीने चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे. दरम्यानची ज्या ठिकाणी 1 धाव घोषांकित आहे. एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ. 1-4-14 14 धावा फलकावरती लगावल्या जात. अजूनही शेवटचा चेंडू या षटकातला बाकी आहे. आणि ही चुरस पाहण्यासारखी आहे. मागील मॅचमध्ये वटारने केलेला तो अटॅकिंग खेळ श्रेयसची आली, ती बॅटिंग श्रेयसची आली, ते 4 षटकार ते एकच इंडिकेशन देत आहेत की इथे आता धावा बनायला सुरुवात झाली आहे. हवेचा वेग पूर्णपणे फलंदाजांना सहकार्य करणारा, सपोर्ट करणार आहे आणि त्यामुळे धाबांचा पाठलाग होणं तितकंच अवघड नाही आहे. इथं 22 चौरपण एक धाव येते का, तर येस 22 चौरपण एक धाव येईल. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव फलकावरती. बॅटने आलाय. येस, थँक्यू. चोरीचा मामला SR मामाही थांबला. आणि मैदानात घेऊन जा. माझी मैना करून तो दैना या इष्टाच्या गोड गोड राती. यात सारी आपली घाई नाही चांगली. यात सारी आपली घाई नाही चांगली. तुम्ही माझ्या जन्माची सावली. थोडा वेळ कथा जरा कडक होता या प्रीतीच्या रंगीत राती. राणी तू ये ना 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 राजा थँक्यू डीजे. चला शेवटच्या अंतिम 2 आता षटकं बाकी आहेत आणि असं असताना चला नवीन गोलंदाज मंदार म्हात्रे. आज मंदार नावाची चर्चा आहे. 3 ते 4 मंदार पाहिले. काही मंदारने चांगली भूमिका बजावली, काही मंदार मात्र तितकी प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत. परंतु हा मंदार काय करतोय? कोपराड संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी मंदार आलेत. चला रिक्वेस्ट आहे कोपराड संघ, आपण लई वेळ घेताय. बॉलर चेंज करत असताना जास्त वेळ जातोय, तितका वेळ जायला नको आहे.
आपण लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. येस, 2 षटकं संपल्यानंतर पाहतो 15 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत आणि शेवट सेकंड लास्ट ओव्हर या ठिकाणी मंदारचं पडणार असेल. आपण पाहतोय प्रतीक विपुल ही जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत आहे आणि शेवटपर्यंत उभं राहणं गरजेचं आहे जर एक चांगली फायटिंग टोटल सेट करायची असेल तर. फुलटॉस चेंडू होता, निश्चित डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये आणि यष्टीरक्षकाची चुकीचं रूपांतर 1 धावामध्ये धावसंख्येत 1 ने वाढ 16 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. बघा, याच्यामध्ये एक गोष्ट बघणार, हा चेंडू जर तुम्ही बघाल तर राऊंड द विकेट जात असताना अँगल बनवून वाईड लाईनवरती टाकण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज स्टेप आउट झाले होते. स्टेप आउट होत असताना त्यांनी सरळ रेषेने किंवा चेंडूच्या दिशेने जाऊन ते स्टेप आउट झाले नव्हते, ते पूर्णपणे लेग स्टंपच्या बाहेर येऊन खेळत होते. म्हणजेच बॅट आणि बॉलपासून तुम्हाला अंतर जे ते पूर्णपणे वाढत असताना दिसलं आणि त्याच काढाचा फटका एक्झिक्यूट झालेला नाही आहे. पुन्हा एकदा सेम चुकी. यावेळेला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जरूर गेला परंतु शफल कदाचित झाले असेल त्यामुळे हा चेंडू निर्धाव सुद्धा येतोय. पुन्हा एकदा तीच दिशा आहे, तीच लाईन आहे, चेंडू मागे निघून जाईल. बाई चरपाने अजून एक धाव, 1 धाव धावफलकामध्ये ऍड होते. आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर्स विजयजी असतील किंवा महेश कुडू सर असतील किंवा खालिदभाई असतील, या सर्वांनी जी केलेली कामगिरी आहे ती अतिशय बाखणण्याजोगी. पहिल्या मॅचपासून आतापर्यंत कोणत्या प्रकारची चुकी न करता समय सूचकता, निर्णय क्षमता अतिशय शानदार रीतीने त्याने दाखवली आहे आणि चांगली पंचाची कामगिरी. डान्सिंग अंपायर विजय यांना सुद्धा आपण पाहतोय, त्यांचे सुद्धा नृत्य काही प्रमाणात आज पाहिले. उद्या खरी मजा येणार आहे आणि त्यांची खरी झलक जी आहे ती उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. आणि त्याच्यात भरीतभर हो लॉब केलाय, आलाय बॅटच्या रडारमध्ये आणि फेकून दिलाय सरळ मिड विकेट सीमारेखा पार. येतोय दणदणीत खणखणीत लाजवार शानदार बहादर फुल्लातून षटकार, 6 धावा. आणि या षटकारानंतर खरोखरच मंदार मात्रे यांच्यावरती मात्र दडपण आणण्याचा प्रयत्न केला जातो. धावफलकाची धाबा आहेत 23, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल रिमेनिंग ऑफ द ओव्हर. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, हो क्या बात आहे. यष्टीचीत अपील केली आहे, प्रभाव नाही. पंचांवरती कोणत्या प्रकारचा प्रभाव नाही परंतु षटकार आल्यानंतर अनिल जर आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारची धाव म्हणजे म्हणतात ना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न दिसलेला नाही. 2 बाई चोरपाट्या धाबा आल्यात, 5 चेंडूंमध्ये फक्त 8च धाबा आल्यात. म्हणजेच त्या षटकाराला अर्थ राहिलाय का? जवळजवळ तर आपण पाहिलं तर या षटकामध्ये 12 ते 15 धावा येणं गरजेचं होतं. तर त्या षटकाला निश्चित आपण सांगितलं असतं की फ्लो पद्धतीने चाललेलं आहे परंतु त्या पद्धतीने झालेलं नाही. आपण पाहिलं षटकार आल्यानंतरही या षटकामध्ये 5 चेंडू संपल्यानंतर अवघ्या 8 धावा येतात. शेवटचा बॉल बाकी आहे अजूनपर्यंत. स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं ज्या बॅटीतून षटकार आला तो विपुल स्ट्राईक एंडवरती आहे. या चेंडूवरती काय घडेल तो विपुल दर्शवेल परंतु या ठिकाणी फुल टॉस थोडासा मध्ये सरसावून मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु विपुलला वाटला होता हा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे परंतु लेफ्ट केल्यानंतर पाहिलं तर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि गडी गमावला गेला या ठिकाणी बाणकर संघाचा. चला फलंदाज बाद झालेत, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यानंतर मात्र विपुलला मैदान सोडावं लागतंय आणि विपुलला मैदान सोडल्यानंतर नवीन फलंदाज विवेक नाईक अजून एक धडधाकड आणि भरोशाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बाणकरकडून जात आहेत. या खेळाडूमध्ये सुद्धा क्षमता आहे. मिड विकेट क्लिअर करण्याची ताकद आहे, स्क्वेअर लेग क्लिअर करण्याची ताकद आहे, काऊ कॉर्नर क्लिअर करण्याची ताकद आहे आणि या मैदानावरती त्यांनी षटकार लगावलेत. आपण अनेक वेळा पाहिले असे विवेक नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत परंतु इथे गोलंदाजीमध्ये सुद्धा बदल आहे. 3 षटकं संपलेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावांवर धावफलक आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा येतील? कुणाल उद्याची खास मुख्य पेशकश काय असणार आहे? उद्याची अनोखी पेशकश आकर्षण असणार आहे समालोचक दशरथ पाटील. उद्या दशरथ पाटील यांचं इथं समालोचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. नवी मुंबईतील एक बुलंद आवाज कॉमेडियन कॉमेंटेटर आणि त्याचबरोबरीनं त्यांच्या साथीनं झहीरभाई असतील, मी असेल स्वतः. ओहो वेट केला परंतु इतका वेट करून चालणार नाहीये कारण वेट करता करता वाट कधी लागते
हे कधीच कळत नाही ना, असं चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसलं. चेंडू गेला, वन बाउन्सी मारेगा पार, चौकार. हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हम मुझे प्यार हुआ प्यार थँक्यू. खरोखरच हे प्रभू हे हरिनाम हेच ऐकणार आहे. हा क्षण होता ज्या प्रकारे हा चौकार आला, पूर्णपणे वेट केला. हा वेट करण्यापेक्षा तुम्ही झेलवरती गेला असतात कदाचित तो झेल झाला असता. इतका वेट करण्यापेक्षा त्याच्या अगोदर जर स्टार्ट घेतला असतात. परंतु या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे. जे धावफलक थांबले अनिल ते धावफलक कुठे ना कुठे तरी आता रौद्र रूप धारण करण्याचं इंडिकेशन आहे. इनसाइड आउट, व्हाट अ शॉट. चेंडू निघून गेलाय, कव्हर बाउंड्री, सी मारेगा पार, चौकार. हा सर, या वेळेला निश्चित चौकार लगावल्यानंतर धावसंख्या या ठिकाणी थोडीशी फुगवली जाते. धावसंख्या फलकावती 31 रन. यस डीजे. मगाशी सर आपण बोलले होते की खेळपट्टीमध्ये शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे, तेव्हा धावा तुमच्या बॅटीतून नजर बसवल्यानंतर गोळा केला जाऊ शकता. मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येऊ शकलेला नाहीये. चेंडू जातोय सीमारेषे पार आणि हवेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी टीम बाणकर संघाला. क्या बात है, क्या बात है. थँक्यू डीजे. धावफलकातील धावा जर आपण पाहिल्या तर 37 आहेत, 37 आहेत, 37. पुन्हा एकदा पूल काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, मंदारने सोडला जाईल. षटकारानंतर येतोय चौकार, 4 धावा. हा क्रिकेटचा खेळ असाच आहे बघा. मागील 4 चेंडू जर आपण पाहिले तर 3 चौकार 1 षटकार, म्हणजे 4ही चेंडूवरती 4 मोठे प्रहार. त्याच्या अगोदरचे जर का 18 चेंडू बघितले तर त्याच्यामध्ये मोठा प्रहार तितक्या सहजतेने झाला नव्हता. पुन्हा एकदा ओहो, यष्टिचितची संधी सपळाईने केलं यष्टिरक्षण आणि फलंदाज बाद होत असताना अजून एक हादरा बाणकर संघाला. सुरुवातीपासून सर आपण सांगत होते की शेवटपर्यंत उभं राहणं गरजेचं आहे, तर ते निश्चितच प्रतीकने ऐकलं आणि शेवटपर्यंत उभा राहिला. आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या 4 चेंडूवरती मोठे फटके एक्झिक्यूट केले गेले, म्हणजे त्या 4 चेंडूंमध्ये तब्बल 18 धावा कुठल्या गेल्या प्रतीक यांच्या मार्फत. अखेरच्या 5व्या चेंडूवरती भलेही आऊट झाला असेल पण स्वतःचं काम त्याने करून दाखवलेलं आहे. लास्ट बॉल आहे या इनिंगचा. लास्ट बॉल असताना आपण फलकावर धावा पाहतोय 41. या चेंडूवरती काय घडेल. स्लॉगमधल्या चेंडूला निश्चित ऑन साईडने मारलेला फटका आहे. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक त्या चेंडूला अडवतो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या करण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी येईपर्यंत दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावा फलकावरती लगावल्या जातात 43. 43 धावा फलकावरती आणि 44 धावांचं लक्ष येऊन राहिलेलं आहे कोफराड संघासाठी. डीजे हमने पकड़ ली है, सारी रात होगी धमाल, हर कॉपी में भर लेंगे बढ़ती जवानी धमाल. हमने पकड़ ली है, सारी रात होगी धमाल. थँक्यू डीजे. आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 43 धावा धावपल करतात आणि 44चं लक्ष ठेवलं गेलं टीम कोफराड या संघासमोर बाणकरच्या वतीनं. बघा हवेचा आता थोडासा वेग, हवेला थोडासा वेग आलाय आणि हवा मोठ्या प्रमाणात चालायला सुरुवात झाली, म्हणजे धावा सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात चालतील अशी अपेक्षा आहे. परंतु त्या अगोदर हा 44चा पाठलाग काय केला जाईल का हे आपण पाहणार आहोत. आणि जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल झहीर भाई यांचा.
43 पर्यंत मजल मारली गेलेली आहे बाणकर संघाकडून आणि 44 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केला गेला आहे कोपराड संघासाठी. 2 बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला दिसत आहेत. सही कहा अनिल, इस मैदान पर आखिरी ओवर में जो 20 रन बने हैं वो इस मैच में थोड़े से खिलते हुए नजर आएंगे. युवराज विराज वीरू नाम से चर्चित है और दिनेश नॉन्ग स्ट्राइक पर है. निलेश नॉन्ग स्ट्राइक पर है. येणाऱ्या 24 चेंडू आणि 44 धावांचं आव्हान आहे. दोस्तों ये क्रिकेट का खेल है जहां पर 3 ओवर में रन नहीं बने और आखिरी ओवर में 20 रन बने हैं. वो 20 रन बनाने हुए बल्लेबाजों ने लाजवाब बल्लेबाजी का जलवा बिगड़ा है. हाँ सर, जो जरूरी था वो काम कर दिया है. अब गेंदबाजों की बारी है. सही कहा, बल्लेबाजों ने अपने काम को अंजाम देता हुआ नजर आए हैं मगर गेंदबाज इस मैदान पर अपने खेल का जलवा बिगड़ेंगे. मगर बल्लेबाज एक तरफ का ये मुकाबला देखा, एक बाजू हमने देखी, एक आने की बाजू और दूसरी बाजू भी हमें देखनी है. मगर एक लाजवाब मुकाबला होगा और दोनों बल्लेबाज एक लाजवाब बल्लेबाजी के रूप में आए हैं. विजय एक तरफ है, एक तरफ नीलेश है. ये दोनों बल्लेबाज अपनी बल्लेबाजी का जलवा बिगड़ेंगे, नहीं बिगड़ेंगे तो आने वाला समय तय करेगा. मगर करना होगा तो आज करना होगा क्योंकि एक एक मुकाबला आपके लिए बहुत अहम है. क्योंकि दोनों मुकाबले में जब आपकी जीत होती है तो एक मुकाबला आप जीतते हैं तो वह क्वालिफाई के रेस में आप आगे बढ़ जाते हैं. मगर इस मुकाबले में थोडासा घाई करा मित्रांनो. यानंतर अजूनही आपल्याकडे 3 सामने आहेत. थोडीशी घाई करा अशी तुम्हाला विनंती करतोय. 3 वाजून 40 मिनिटं झालेली आहेत. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचा मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे. शिगणे बोलिंगच्या वतीने आणि तमाम क्रिकेट रसिकांच्या वतीने एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है. 24 गेंदे 44 की दरकार है. विजय स्ट्राइक पर है. पहली गेंद खेल तैयार. राइट आर्म राउंड विकेट. पहली गेंद जड़ में थी, ड्राइव करना चाहते थे मगर गेंद और बल्ले का बराबर संबंध हुआ नहीं. अपने फालतू में गेंद को रोका गया. डॉट गेंद और जितनी डॉट गेंदें आएगी उतना बल्लेबाजों पर अब प्रेशर बढ़ेगा क्योंकि अब जवाब देना है. ईंट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से क्या मिलेगा इस मैदान पर. मगर करना होगा. विजय को बल्लेबाजी में अपने जलवे बिखरने होंगे. भागेश गेंदबाजी पर है. फुल टॉस है. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया सिक्सर. गेंद सीमा का बाहर. षटकार. कमांड डीजे 6 रन. तो गेला का येणार नाही. कमांड डीजे. पहिला चेंडू निजावून पाहिला. दुसऱ्या चेंडूवर षटकार. ये बल्लेबाजी का जलवा होना चाहिए. राज है स्ट्राइक पर और उन्होंने अपने स्ट्राइक का जलवा दिखाया. नितिन अनिल क्या कहना चाहेंगे आप. हाँ सर, कहना चाहेंगे यही कि पहले तो देखा गेंद किस प्रकार से आ रही है और उसके बाद ये फुल टॉस गेंद को देख लिया, परख लिया और जड़ दिया 6. 2 चेंडू संपलेला त्यामध्ये फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस जास्त उंच असल्या कारणे बिमरचा इशारा पंचांकडून नोचा इशारा दिला जातोय. नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत आणि हा चेंडू येणारा जो असेल तो फ्री हिटचा असणार आहे. मगर अनिल इस मैदान पर बल्लेबाजों ने मेहनत की है और गेंदबाज उसके बल्लेबाजी पर पानी फेरा जाएगा क्या. क्योंकि ये गेंदबाजी होगी तो ये मुकाबला आपके लिए दूर होता हुआ नजर आएगा. आप क्या कहना चाहेंगे. नक्की निश्चित ही देखा जाए तो पहले छक्का आ चुका है. उसका प्रेशर गेंदबाज के ऊपर नजर आ रहा है. सही कहा अनिल, इस मैदान पर गेंदबाजों पर प्रेशर है. अगली गेंद है फ्री हिट. फिर से फुल टॉस है मगर मिस टाइम में गेंद हवा में है. ये फ्री हिट की गेंद है मगर खिलाड़ी उस वहां पर कैच नहीं बना पाएंगे. 2 रन पूरे हुए, तीसरे की मांग होगी मगर नहीं 2 से पूरे करते हुए और इसको जा होता हुआ 10-10. 10 रन बने हैं. आप गेंदबाजों पर लड़ना है तो वहां पर खिलाड़ियों को भी साथ देना होगा. जब गेंदबाज मेहनत कर रहे तो आपको भी मेहनत करनी होगी. पसीने गंवाने पड़ेंगे और वहां पर मेहनत नहीं होगी तो ये मुकाबला आपसे दूर होता हुआ नजर आएगा. और ये मुकाबला दूर हो गया तो ये मुकाबले से आप दूर हो जाएंगे क्योंकि एक जीत आपको आगे लेकर जाएगी क्वालिफाई के नंबर पे. क्या कहेंगे अनिल. या निश्चित या सामन्यामध्ये जर जो कोण संघ जिंकेल तो संघ निश्चितच पुढच्या सामन्यामध्ये क्वालिफायचा सामना खेळताना पाहायला मिळाला. आता मात्र चेंडू हवेत होता, झेल खाली येण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु झेल सुटला परंतु हा चेंडू अडला गेलेला आहे. अडल्यानंतर आपण पाहिलं दोन्ही फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्येला कानी धावसंख्या धावून होती ती 12 धावा. 44 धावा ने जे रन इस मैदान पर चाहिए था वो बल्लेबाजों ने बरकरार है मगर खिलाड़ियों का साथ नहीं मिल रहा है. गेंदबाजी लाजवाब होनी चाहिए
Yes, मगर नक्कीच, गेंदबाज भी थोड़े से महंगे साबित हो रहे हैं अनिल। यस सर, निश्चित ही देखा जाए तो ये कैच छूटा है, कैच छूटा तो मैच छूटा है क्या, इस पर ध्यान होगा। लेकिन यहाँ पर जड़ में डाली हुई गेंद पर लाउड अपील की गई हुई, लेकिन वो अपील को नकारा गया। दिखाया गया कि बल्ले से गेंद छूकर पैड पर लगी है। पाड़ में गेंद थी, पैड पर लगकर गेंद बैट पर लगी और फिर बाद में पेट पर लगी है और अपील जरूर थी, मगर अंपायर की निगाह उतनी इफेक्ट थी उस मैदान पर कि गेंद बल्ले पर लगी थी। अपील में बेहतरीन शाह एक लाजवाब गेंदबाजी है, बैकअप करना होगा, गेंदबाजी के जलवे बिगड़ने होंगे। विकेट ना मिले मगर गेंदे बिंदी आएगी, बल्लेबाजों पर प्रेशर होगा। नक्कीच, कारण ज्या पद्धतीने मोठे मोठे फटके एक्झिक्यूट केलेला दबाव गोलंदाजावरती येतोय, परंतु गोलंदाज काय करायचं तर निर्धाव चेंडू टाकणं गरजेचं आहे। आकुटाबाई चेंडूवरती सरळ बॅटीने मारला फटका होता, निश्चितच क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे। पहिले षटक संपलेला, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 1-4-14 14 धावा फलकावरती लगावल्या गेल्या, म्हणजे सुरुवात चांगली केली गेली आहे या 44 धावांचा पाठलाग करण्याचा। एक षटक संपलाय, षटक संपल्यानंतर 14 धावा फलकावरती आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विराज आणि निलेश हे दोघं खेळपट्टीवरती आहेत। जेव्हा जेव्हा खराब चेंडू होतो त्यावरती मोठे फटके एक्झिक्यूट केला, त्या एक षटकार विराजच्या बॅटतून आलेला आणि त्यानंतर आपण लिनेशला सुद्धा चांगली फलंदाजी करताना पाहिलेले आहे। एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर देऊन धावसंख्या फलकावरती पहिल्या षटकामध्ये 14 लगावली गेलेली आहे। सही कहा अनिल, अच्छी गेंद का सम्मान कर रहे हैं और बुरी गेंद का अपमान करके बल्लेबाजी का जलवा भी कर रहे हैं और यही तो करना है क्रिकेट में, अच्छी गेंद का सम्मान करना है और बुरी गेंद का अपमान करिए और गेंद सीमा रेखा का बाहर भेजिए। नीनाद गेंदबाजी पर है, 18 गेंदें और 30 रनों की दरकार है, 10 के रन से बल्लेबाजी का जलवा भी करना होगा। 18 चेंडू आणि 30 धावा येणारे, 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे। बिग फाईट बिगलर, थोडीशी घाई करा मित्रांनो। ज्या ठिकाणी 11ची सरासरी आता मात्र 10ची येऊन राहिलेली आहे, म्हणजे सरासरीला शेवटपर्यंत जर कमी करत गेले तर निश्चितच हा सामना चेस होऊ शकतो, परंतु ते करणं गरजेचं आहे। जर केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे अशी म्हण आहे। निश्चितच त्या म्हणीला सार्थक ठरवतील का हे दोन्ही फलंदाज। सही कहानी इस मैदान पर करना होगा। चला मित्रांनो, थोडीशी घाई करा, दोन आमचे ऑफिशियल अंपायर त्यांना पण विनंती करतोय आपण टाइम द्या, जास्त वेळ जाऊ देऊ नका। यानंतर अजूनही 3 सामने आहेत, 4:45 3:45 मिनिटं झालेले आहेत। ऑफ स्टंपला चेंडू होता, खेळत होता, मग पंचांनी पाहिलं आणि हा चेंडू नोचा इशारा येतो पंचाकडून, अवंत नोचा इशारा। देखिए अंपायर का निर्णय नो बॉल का आया है। पंच मैदानात आहेत आणि पंच अपना काम अंजाम देते हुए नजर आएंगे। ये अंपायर की निगाह है दोस्तों, देखिए इसे ऑफिशियल अंपायर लाजवाब रहते हैं। अब अगली गेंद होगी फ्री हिट, बल्लेबाज के पास आया है लाइसेंस और ये दोस्तों ये फ्री हिट का लाइसेंस बहुत कुछ फायदेमंद होता है, क्योंकि आप लाइसेंस में हैं तो आपको कोई तकलीफ नहीं, आईटीओ से भी डरने की तकलीफ नहीं, तो आप गेंदबाजों से डरने की तकलीफ नहीं, क्योंकि आपको विकेट मिलेगा तो सिर्फ रनआउट का विकेट आएगा। आप ना क्लीन बॉल हो जाएंगे, कैच, एलबीडब्ल्यू, स्टंपिंग, ये 4 चीज से आप बचेंगे, सिर्फ आपको मिलेगा रनआउट का विकेट। मगर गेंदबाज देंगे मौका, क्या बल्लेबाज जड़ देंगे सिक्सर इस मैदान पर। ऑफ स्टंप पर गेंद ड्राइव किया मिड ऑफ पर, जब तक मिड ऑफ के खिलाड़ी गेंद को फील करते लॉन्ग ऑफ पर गेंद को फील किया जाएगा, 1 रन जरूर मिलेगा। इसी रन के साथ स्कोर आगे जाता हुआ 16 रनों पर 28 रनों की और दरकार है। 17 गेंदों का खेल आना बाकी है, मगर 1-2 बड़े शॉट आनी लाएंगे ना तो ये मैच का रूप बदल जाएगा। आप क्या कहना चाहेंगे? निश्चित ही जो 10 का रन रेट है ना, वो रन रेट को थोड़ा जो फासला है उसे वो फासले को कम करने के लिए बड़े फटके आने जरूरी है। स्लॉग मधल्या चेंडूला निश्चितच स्लॉग स्वीपचा फटका आहे, 1 बाउंड चेंडू जाईल सीमार्जे पार, येईल चौकार, 4 धावांनी वाढ। एकूण रे आला तो नारंगी वाला तो कशात काम नाही रे, तो कशात काम नाही रे। आमच्या प्रवीण भाई दादाच्या
नावाचा दम आहे रे माझ्या प्रवीण भाई दादाच्या नावाचा दम आहे रे तर चौकारांची धावसंख्या या ठिकाणी वाढते 20 वरती धावफलक सरकलं जाते आणि आता मात्र हा चौकार निलीच्या बॅटतून आलेला आहे. सुलाग मला चेंडू आहे हा सुद्धा निश्चितच पॉईंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. थोडासा त्या ठिकाणी चुकतोय. एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. एका धावेने धावसंख्यामध्ये वाढ 21 21 धावा फलकावरती लगावल्या जातात. अजूनही पाहिलं तर 23 धावांची गरज आहे. अजूनही पाहिलं तर अजूनही 14 चेंडू बाकी आहेत. 15 23 15 गेंदे और 23 रनों की दरकार है. इन्होंने 15 चेंडू और 23 धावा. मगर राज और नकील बेहतरीन बल्लेबाजी का जलवा बिगड़ रहा है. ये दो बैटर ने अपने खेल का जलवा बिगड़ा है और हर गेंद पर प्रहार नहीं कर सकते. आप अच्छी गेंद है उसका सम्मान करिए, बुरी गेंद का अपमान करिए और मैरिट पे बल्लेबाजी का जलवा होना चाहिए. और अच्छी गेंद थी. विकेट कीपर ने आगे का काम किया. अंपायर की उंगली आसमान पर उठी है और बल्लेबाज गॉन. विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ. कमांड डीजे आमच्या DBN लाईव्हच्या नावाचा दम आहे रे आमच्या DBN लाईव्हच्या नावाचा दम आहे रे आमच्या DBN लाईव्हच्या नावाचा दम आहे रे आमच्या DBN लाईव्हच्या नावाचा दम आहे रे. लाजवाब क्रिकेट की मेजबानी है और आपने गीत भी सुना है. डीबीएन लाइव कवरेज कर रहे हैं और यहाँ पर डीबीएन लाइव का गीत बजाया गया है दोस्तों. प्रवीण बाड़ीला और उसके बाद आप देख रहे हैं तो धनंजय मांगेला. ये दो व्यक्तियों ने बहुत छोटी उम्र में इस कवरेज को चालू किया और दोस्तों आज देश भर में उनका कवरेज आप देख रहे हैं 5 जगह आज के दिन कवरेज हो रहा है. डीबीएन लाइव के लाजवाब लाइव कवरेज दोस्तों. ये बेहतरीन कवरेज है. आप नीट देख सकते हैं. हर गेंद कवर की जाती है. गेंद के ऊपर जो स्ट्रिकर लगा टेनिस वो भी तमाम आपके कैमरे में आप गेंद जब हवाई सफर करती है तो उसको भी देख सकते हैं. पहला विकेट गिरा है और हमारे कैमरामैन प्रशांत सर जी वहां पर हैं. और 21 रन बने हैं. 21 बने हैं. विकेट गिरा है. अब थोड़ा सा ट्विस्ट लेकर आएगा ये मुकाबला क्योंकि अभी भी 14 गेंदों का खेल मैदान पर है और 14 गेंदों में 23 रन बनाने हैं. मगर आने वाली ये 2 गेंदें विशेष है दोनों टीमों के लिए. इस 2 गेंद पर एक बड़ा शॉट इस मैच का रूप बदलेगा. मगर एक अच्छी गेंद गेंदबाजों को वापसी दिलाएगी. मगर करना होगा तो आज करना होगा. आज नहीं तो कभी नहीं. अच्छी गेंद. टप्पा गिरने के बाद स्विंग एंड मिस. डॉट बॉल होगी. पेशर होगा. पेशर में कोई बिगड़ जाता है तो कोई निकल जाता है. मगर अब 13 गेंदे और 23 की दरकार है. वो 10 का फासला है. दूर किया जाएगा या नजदीक किया जाएगा. मगर बल्लेबाजों को नजदीक करना होगा तो एक बड़ा शॉट खेलना होगा. मगर गेंदबाजी में जलवे भी कर रहे हैं गेंदबाज. निकील अगली गेंद फिरने तैयार. ये दिशाई है. 1+1 जोड़े जाएंगे. ये एक रन अभी आपके लिए खातक होते हुए नजर आएंगे. इस 2 रन के साथ स्कोर 23 रन बने हैं. आप गेंदे हैं मैदान पर. 13 रन आने बाकी 21. 21 रनों की और दरकार है. 44 धावन आव्हान है मित्रांनो. अब स्ट्राइक रोटेट हुआ है मगर क्या बल्लेबाज अपना जलवा दिखाएंगे. इस गेंद पर एक बड़ा शॉट. या गेंदबाज विकेट लेकर अपनी गेंदबाजी का जलवा बिगड़ेंगे. करना होगा क्योंकि दोनों टीमों के लिए मैच की अहमियत जाननी होगी कि ये मुकाबला कितना अहमियत रखता हुआ नजर आएगा. जो जीतेगा वो सीधा आगे क्वालिफाई के लिए आगे पड़ाव करता हुआ नजर आएगा. क्योंकि दोस्तों उस मुकाबले में लड़ना होगा क्योंकि विनर का मुकाबला होगा. अच्छी गेंद थी और हवाई सफर किया. गेंद हवा में. खिलाड़ी उस कैच के नीचे है मगर गेंद सीमा रेखा के बाहर. षटकार. 6 रन. शुक्रिया दीजिए. थैंक यू. धन्यवाद दोस्तों. देखिए हवाई सफर के साथ ये गेंद ने सफर किया सीमा रेखा बाहर. 6 रन. षटकार क्योंकि मौका था खिलाड़ी के बाद मगर हवा ने गेंद को लेकर गया बाउंड्री लाइन के बाद 6 रन और 6 रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 29 रन ओवर.
अब यहाँ पर मुकाबले जीतने के लिए 15 रनों की दरकार है। गेंदे आने बाकी है 12। ये मुकाबला ट्विस्ट कहानी लेकर आएगा। दोस्तों कहा ना मैंने, इंसान हर वक्त बदलता है मगर यहाँ पर क्रिकेट उससे फास्ट रंग बदलता है। हर चीज वक्त पर होनी चाहिए वरना वक्त तय करेगा कि आपका क्या करना है। अनिल क्या कहना चाहेंगे? 12-15 का मामला है मगर मैच अभी तक समाप्त नहीं हुआ। मैच ऑन है, टीवी ऑन रखिए क्योंकि कहते हैं ना क्रिकेट का मैदान जंगल है तो जंगल का शेर कौन है, क्योंकि अब तो झांकिए असली पिक्चर अभी आना बाकी है। ये निश्चित ही सर देखा जाए तो 12 गेंदों में 15 रनों की जरूरत है। शुरुआत तो अच्छी की गई बल्लेबाजों की तरफ से, लेकिन एंड यहाँ पर कैसा होगा ये भी देखने लायक होगा। 12-15 ड्रिंक आ गए मैदान में, तब तक हम भी थोड़ी सी विश्रांति ले ले, दे डीजे को संधि, सुनेंगे एक मधुर संगीत। बारह छेड़ों वाली 15 दावा, क्या बिगिट हुआ, सिक्सर आता हुआ, ये मैच का रूपरेखा बदलती हुई। मैंने कहा ना ये दोनों की टीमों के लिए विशेष गेंद थी और आखिरी गेंद पर गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया सिक्सर। अब गेंदबाजों पर प्रेशर बढ़ा है, अब गेंदबाजों को चलवे भी करने होंगे। 12 गेंदे हैं, 15 की दरकार है। इन्होंने 12 छेड़ों वाली 15 दावन जी गरज है। बिग फाइट, बिग लड़ता बात है। श्री गणेश बॉलिंग साहब मैदान है और दोस्तों ये बॉलिंग से मैदान पर चलती हुई हवा गेंदबाजों की थोड़ी सी परीक्षा लेती हुई नजर आ रही है, क्योंकि बल्लेबाजों के रडार में अगर वो गेंद मिलेगी और बैट पर आवाज जब आएगी कड़ाक करके तो वो गेंद सीमा रेखा के बाहर ही नजर आएगी। अनिल क्या कहना चाहेंगे आप? हाँ सर निश्चित ही इसके पहले देखा हमने कि ऊंचाई लगभग तय हो गई थी, लेकिन डिस्टेंस भी देखा जाए तो हवा के जोर पे डिस्टेंस भी तय हो गया था और वो गेंद को हवा ने ही सफर किया सीमा रेखा के बाहर। तीसरी ओवर की पहली गेंद ड्राइव किया मैदान पर, 1 रन जरूर मिल जाएगा। 1 रन के साथ बल्लेबाजों ने अपनी टीम को आगे पहुंचाया। इसको जा पहुंचा हुआ 30 रनों पर 14 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए। 11 गेंदे हैं मगर मुकाबला अभी तक समाप्त नहीं हुआ। अनिल 1-2 गेंदे अच्छी या 1-2 गेंदे विकेट या 1-2 गेंदे डॉट आएगी तो बल्लेबाजों पर प्रेशर होगा। प्रेशर में कोई बिगड़ जाता है तो कोई निकल जाता है और विकेट अपने आप झोली में खिलाड़ी के हाथों में होते हैं। क्या कहना चाहेंगे? नक्कीच जसे चेंडू निर्धाव पडले जाते किंवा विकेट जर टिपल्या जातील त्यावेळेस थोडासा दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावरती प्रस्थापित करू शकतोय। दरम्यान पुन्हा एकदा आकुटापाय चेंडू, स्क्वेअर कटचा फटका आहे, निश्चितच चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी। धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या 3-2 32 31 3-1 31 31 डिसेंबर 31 धावा फलकावरती लगावल्या जातात। अजूनही पाहिलं तर 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे सर। 10 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे। आता मात्र एकेरी धावसंख्येवरतीच या ठिकाणी भर दिला जातोय, म्हणजे मोठे फटके थोडासा येण्यासाठी बांधून ठेवलेला आहे फलंदाजांना गोलंदाज प्रतीकने। एकेरी धावसंख्येवर भर देऊन 2 चेंडूमध्ये 2 धावा फक्त खर्च केले गेले। दरम्यान हे षटक महत्त्वपूर्ण असणार आहे। या षटकामध्ये या सामन्याचा निकाल या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होणार आहे, कारण हे महत्त्वपूर्ण षटक आहे। या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर फासला मोठा होईल शेवटच्या षटकामध्ये। दरम्यान आता मात्र कव्हरच्या दिशेला मारला फटका आहे, 1 बाउंस चेंडू क्षेत्ररक्षक अडवतोय आणि अडवल्यानंतर फेकी येईपर्यंत 1 धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे। 32वी धाव फलकावरती लगावली जाते। अजूनही पाहिलं तर 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडू मध्ये 13 धावा करायच्या आहेत। सही कहा, 13 रनों की अभी भी दरकार है। मैच मैंने कहा ना अभी तक समाप्त नहीं हुआ, गेंदबाजों पर लड़ना है। गेंदबाजों को यहाँ पर देखिए, एक खलनायक तो एक नायक बनेगा, यही हीरो बनने के मौके हैं। कोई हीरो तो कोई जीरो बनेगा, कोई खलनायक तो कोई नायक बनेगा। आउट साइड पर खेलना चाहते मगर क्या ना ऑफ स्टंप पर खेली हुई शॉट है, गेंद बेहतरीन है मगर कैच बनेगा और यहाँ पर मैच बनेगा। खिलाड़ी कौन? विकेट गिरता हुआ, मधुर संगीत आता हुआ, मैदान पर आता हुआ ट्विस्ट। कम ऑन डीजे। दोस्तों यहाँ पर बैंड बारात सबको जाएगी मगर कौन होगा वो कल का चैंपियन? लेकर आएगा बैंड बारात, मगर 8 गेंदे 12 की दरकार है। मैच ऑन है, टीवी ऑन रखिए, मुकाबला ऑन है। दोस्तों ये डीबीएन लाइव की कायदा है, जब जब मुकाबले ट्विस्ट कहानी पर रहते हैं तो वहाँ पर और कवरेज बढ़ता हुआ नजर आता है। देखिए डीबीएन लाइव पे तमाम दर्शक हमें सुन रहे, देख रहे हो, तमाम दर्शकों का शाम के समय में हार्दिक हार्दिक स्वागत है।
विकास समिति चषक 2024 का सरार है। तीसरा एडिशन आप देख रहे हैं, तीसरा साल है, बेमिसाल है, लाजवाब है। और दोस्तों इस टूर्नामेंट में बड़ा बड़ा योगदान मिला है। सभी बड़े योगदानों का इस टूर्नामेंट की लाइन से हमें जो भी मदद मिली है वो तमाम व्यक्तियों का हार्दिक हार्दिक स्वागत है श्री गणेश बॉलिंग के तमाम कमेटी मेंबरान द्वारा। और दोस्तों क्यों नहीं, ये श्री गणेश बॉलिंग टीम ने आज करके दिखाया। और दोस्तों तमाम युवा खिलाड़ी को एक प्लेटफॉर्म दिया है लीग फॉर्मेट के मुकाबले में। और दोस्तों अपना खेल दिखाने का जलवा भी करने के लिए मौका दिया है। ये मौके बार बार नहीं आते। न्यू बैटर मैदान पर कुणाल आए हैं। आप यहाँ पर कुणाल को इस मैदान पर अपनी कुणाल दी ताकत आजमानी होगी। 8 गेंदे हैं, 12 की दरकार है। मुझे आने वाली 2 गेंदे दोनों टीमों के लिए विशेष है। स्ट्राइक पर कुणाल है, अगली गेंद का तैयार। ये गेंद नहीं चलेगी, ये गेंद की ताजा आप इस मैदान से दूर होते हुए नजर आएंगे। 8 गेंदे 11 की दरकार है। दाव संख्या लाकानी, दाव संख्या 33 जावा बात है। 8 चेंडू आहेत, 11 धावांची गरज आहे। दोन्ही संघाला देऊया हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को देंगे हार्दिक बधाई। बिग फाइट, बिग लढत चालू असताना आपण पाहतोय बैट का किनारा, विकेट कीपर का सारा और एक बल्लेबाज गॉन। कम ऑन डीजे। पुलिस वाला सायकल वाला ब्रेक लावून थांब, टोपी तुझी हातात माझ्या होईल कसारा थांब, जाऊया डबल सीट पुलिस वाला सायकल वाला ब्रेक लावून थांब, टोपी तुझी हातात माझ्या होईल कसारा थांब, जाऊया डबल शुक्रिया अनिल। मैंने कहा था ना ये मुकाबला अभी तक समाप्त नहीं हुआ है क्योंकि क्रिकेट का खेल है, बदलने में देरी नहीं लगती। दोस्तों 7 गेंदे अभी 11 रनों की दरकार है और 1-2 गेंदे डॉट या 1 गेंदों पर बड़ा शॉट। बल्लेबाजों के पक्ष में जाएगा ये मुकाबला, मगर एक अच्छी गेंदबाज वापसी कर रहे हैं और वापसी करना चाहिए। बैकअप नहीं तो आपका पैकअप भी है। अनिल क्या कहना चाहेंगे आप? सर निश्चित आपण पाहिलं तर 3 चेंडू ज्यावेळेस पडले होते एकेरी धाव फलकावरती लगावली जात होती आणि त्यानंतर आपण पाहिलं मोठा फटका एक्झिक्यूट करण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं गडी गमावला गेला आणि त्यानंतर आपण पाहतोय एक अजून गडी या ठिकाणी गमावला गेलेला आहे कोपराड संघाचा। म्हणजे दबावाखाली आता मात्र फलंदाजी आपल्याला समोर दिसून येते। 7 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी। तर मधल्या फळीतले फलंदाज आहेत कुणाल एका ठिकाणी, मंगेश आहे एका ठिकाणी। आकडोप्याच्या चेंडू ऑन साइडला ढकललेला निश्चित क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, 1 धाव कंप्लीट केली जाते आणि 1 धावांवरतीच समाधान मानावं लागणार दोन्ही फलंदाजांना। तिसरं षटक या ठिकाणी संपलं गेलेलं आहे। तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा फलकावरती आहेत आणि गडी बघितले तर 3 गडी बॅक टू टिपाड गेले। महत्त्वाचे फलंदाज ज्यांच्यामध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता होती ते फलंदाज बॅक टू टिपाड गेले आहेत। आता मात्र मधल्या फळीतले फलंदाज या ठिकाणी आहेत। 6 मध्ये 10 धावांची गरज आहे। यस डीजे हायदम नायकम कुणाला घाबरत नाही, कुणाला घाबरत नाही, वन साइड हीरो आहे यो, वन साइड हीरो आहे, वन साइड हीरो हाय, यो वन साइड थँक्यू सो मच। निश्चितच 6 मध्ये 10 धावांची गरज असताना आपण पाहिलं तर बाणकर संघामध्ये थोडंसं या ठिकाणी चर्चा करण्यासाठी सगळे कर्णधारांनी बोलवलं, चर्चा मीटिंग ठरवली होती आणि त्यानंतर 6 मध्ये 10 धावा कोण डिफेंड करेल यावरती विचारविनिमय करून गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय मिस्टर जीतू। 6 मध्ये 10 मॅच मध्ये ट्विस्ट आहे। ज्या पद्धतीने सुरुवात केली गेली होती आपण पाहिलं तर विराज यांच्या मार्फत, निलेश यांच्या मार्फत मोठे फटके एक्झिक्यूट केले होते आणि असं वाटत होतं सहजरित्या हा सामना कोपराड संघ जिंकू शकेल का, परंतु अखेर क्षणी आल्यानंतर आपण पाहिलं ज्यावेळेस गडी टिपले गेले त्यानंतर अशी परिस्थिती येऊन राहिलेली आहे। सही का अनिल। चला मित्रांनो थोडीशी घाई करा, यानंतर 3 सामने आपल्याकडे आहेत। 4 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत, थोडीशी घाई करा मित्रांनो, या सामन्याला खूप उशीर झालेला आहे। आपला कॉपरेट आम्हाला द्या अशी तुम्हाला विनंती करतो। ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे। येणाऱ्या 6 चेंडू 10 धावांची गरज आहे। दोन्ही संघाला देऊ हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को देंगे हार्दिक बधाई। जीतू आहे
जीतू पर बड़ी जवाबदारी है, बल्लेबाजों पर जवाबदारी, उतनी गेंदबाजों पर जवाबदारी है। शॉर्ट गेंद ऑन साइड पर खेला, गेंद हवा में कैच बनेगा तो मैच बनेगा, मगर गेंद अलाउंस में गिरती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा दूसरे रन की मांग है, दूसरा रन भी पूरा होता हुआ नजर आएगा। येणाऱ्या 5 चेंडूत 8 धावांची गरज आहे मित्रांनो, कुठे जाऊ नका, पाहत राहा। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है। विकास समिति चषक 2024 का थरार है। और दोस्तों ये मैच में तीसरा वर्ष अपन बात है, एक लाजवाब है, बेमिसाल है, हर मुकाबले एक लाजवाब होते हुए। और क्रिकेट कोई भी जीते, क्रिकेट की जीत होनी चाहिए। दर्शक किस लिए आए हैं, हार जीत तो एक तरह लगी है, मगर खेल का जीत होना चाहिए, वैसा मुकाबला होना भी चाहिए। अनिल क्या कहना चाहेंगे आप? येस, नक्कीच या सामन्यामध्ये ट्विस्ट वाढतच चाललेला आहे, कारण ज्या पद्धतीने सुरुवातीला आपण पाहिलं होतं की धावा फ्लोने वाढत होत्या आणि त्यानंतर येणारं तिसरं षटक धावांचं रुख पालटलं गेलं आणि आता मात्र शेवटच्या क्षणी आपण 5 स्लॉग मधल्या चेंडूला पाठवून दिलेला आहे, काव कोणाच्या दिशेला येतोय, मॅक्सिमम ह्यूज हिट षटकार। चार गेंदे 2 रनों की दरकार है। मैच अभी भी समाप्त नहीं हुआ है, कंपल्सरी चेस है, मगर गेंदबाज ने लोजर गेंद थी, उस बल्लेबाज ने पूरा फायदा उठाया। गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने कर दी बल्ले बल्ले और गेंद को भेज दिया मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए फरार। एक लाजवाब सिक्सर आता हुआ और टीम की रन संख्या होती हुई 42 42 रन बने हैं, 2 रनों की और दरकार है। 44 का पीछा होता हुआ नजर आ रहा है, मगर अभी तक ये मैच समाप्त नहीं हुआ। 4 गेंदे आने बाकी है, आखिरी गेंद मैदान पर गिरी नहीं। शॉर्ट गेंद 1 रन जरूर मिलेगा, डिक्लेयर जोन में गेंद जाएगी। 3 गेंदे 1 रनों की दरकार है, क्योंकि आखिरी गेंद मैदान पर गिरती नहीं जब तक मैंने इस मुकाबले को हार मानी नहीं है। आखिरी रन पूरा हुआ नहीं, इस मुकाबले को मैंने जीता नहीं। अनिल क्या कहना चाहेंगे आप? हाँ यस, क्योंकि यहाँ पर देखा जाए तो मंगेश ने जो काम करना था वो अपना काम निभा चुके हैं। अब 3 गेंदों में खाली 1 रन की जरूरत है। लेफ्ट हैंड बैटर यहाँ पर कुणाल स्ट्राइक एंड पर है, जब जिस वक्त 3 गेंदों में 1 रन पूरा करना है, ये पूरा किया जाएगा। एक का दुक्का रन यहाँ पर रोकना जरूरी है। 1-2 निर्धाव पडणारे चेंडू थोडासा दबाव आणू शकतो, परंतु तो निर्धाव चेंडू पडेल का? आणि पहिला चेंडू निर्धाव पडला गेलेला आहे। 2 मध्ये 1 धावांची गरज। अशाच पद्धतीने चेंडू हाताळले तर निश्चितच शेवटच्या चेंडूपर्यंत जर आणला हा सामना तर निश्चितच या सामन्यामध्ये चुरस वाढू शकते। या सामन्यात फलंदाजावरती दबाव आणण्याचा प्रयत्न गोलंदाजामार्फत केला जाऊ शकतो, पण हा चेंडू महत्त्वाचा आहे। हा चेंडू निर्धाव पडला सर तर निश्चितच शेवटच्या चेंडूवरती पूर्णतः दबाव फलंदाजावरती दिसून येणार आहे। सही कहा अनिल, इस मैदान पर ये क्रिकेट का खेल है, वो सिक्सर नहीं आता तो ये मैच का रूप अलग रहता, मगर क्रिकेट में अगर मगर नहीं चलता, करना है तो अभी करना है। मगर ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष, 2 चेंडू 1 दावा, दोनों संघाला देवे हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को देंगे बाजी। मगर दोस्तों ये मुकाबला अच्छा लगा है, दोनों टीमों को ताली भी बजाइए आप, आपकी ताली बजेगी, इनका हौसला बुलंद होगा। 2 चेंडू 1 दाव, शॉर्ट चेंडूचा पूल केला, झेल होईन का? नाही तर चेंडू लॉन्स मध्ये पडेल आणि चेंडू निघून जाईल, आउट ऑफ पार, 4 धावा, चौकार। टॉससाठी दोन्ही कर्णधार या टॉससाठी आपल्याला विनंती करतो, आम्हाला कॉपरेट करा। यानंतर वडाळ आणि खोपरार या दोन्ही संघाचे कर्णधार या टॉससाठी प्लीज आपल्याला विनंती करतोय, आम्हाला कॉपरेट करा अशी तुम्हाला